नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा आता 40 शिवाभाऊ वाघोणे यांची 40 गावामध्ये काटेवाडी शेळ्यांची गाडी आलेली आहे। एकदम नाथखुळा माप आणलेले त्यांनी ह्या वेळेस सुद्धा, कारण त्यांची गाडी प्रत्येक हप्त्याला येत असते 40 गावामध्ये। तर अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता किंवा स्वतः जाऊन शेळ्या खरेदीसुद्धा करू शकतात। बघा टोटल आयसर भरून आणलेले त्यांनी आणि टोटल गाबणी परत ते आपण तोलावरच्या 4 महिन्याच्या 3.5 महिन्याच्या पुढच्या शेळ्या किंवा 4 महिन्याच्या किंवा 15 दिवसावर आलेल्या व्यायलेला किंवा 8 दिवसावर सुद्धा जनतेत। तर बघा नाथखुळा माप आणलेले त्यांनी ह्यावेळेस सुद्धा एकदम टॉप क्वालिटीमध्ये। ज्यांना कोणाला काठीवडी शेळ्या खरेदी करायच्या आहे त्यांनी नक्की 40 गावला जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही मागवू शकता। तर ती सुद्धा सुविधा उपलब्ध असते त्यांच्याकडं। फक्त तुम्हाला जायचा भाड्याचा गाडी भाडं ते द्यावं लागते। त्यामुळे बघा टोटल एक नंबरचा माल आणलेला त्यांनी, ते पण फसवणूक किंवा फ्रॉड वगैरे कसलंही काही होत नसते। कारण 40 गावाला त्यांची गाडी भरपूर वर्षापासून येते। आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलवर त्यांचा व्हिडिओ बनवतोय, तर पूर्ण खात्रीशीर त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन खात्रीशीर घेऊनच आपण व्हिडिओ बनवतोय। त्यामुळे कुठली फसवणूक किंवा फ्रॉड होणार नाही याची गॅरंटी आपलीसुद्धा असते। कारण मी व्हिडिओ बनवताना प्रत्यक्ष खात्री करून सगळं हे करूनच आपण व्हिडिओ बनवत असतो मार्केटिंगचे, तेव्हाच आपण व्हिडिओ बनवतो, अन्यथा आपण कोणाचे व्हिडिओ बनवत नाही। एक प्रत्येकानं लक्षात ठेवू शकता। तर बघा तुम्ही आपल्याला जर कलरमध्ये लागल्या तर कलरमध्ये सुद्धा शेळ्या भेटते, ब्लॅकमध्ये या नारंगी बिरंगी जशा लागल्या तशा। आणि ज्यांना कोणाला दूध व्यवसाय करायचा असेल शेळ्या काठेवाडी शेळ्यांचं किंवा बकरींचं दूध जर विक्री आपल्या भागात जास्त मागणी असेल तर नक्कीच तुम्ही काठेवाडी शेळ्यांचं संगोपन करून दुग्ध व्यवसाय सुरू करू शकता। कारण शेळीचं दूध हे पूर्ण आयुर्वेदिक असतं, भरपूर आजारावर काम करत असतं। त्यामुळे काठेवाडी शेळ्या किंवा बकरीचं दूध हे मागणी खूप असते। नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता। काठेवाडी शेळ्यांच्या फळकरपाटी किंवा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत शेळ्या आणत असतात कंटिन्यू, एकदम निरोगी शेळ्या। आता काठेवाडी शेळ्यांचं संगोपन नक्कीच तुम्ही प्रत्येकजण करू शकतो। काठेवाडी शेळ्याला जास्त मागणी आणि 40 गावामध्येच तुम्हाला चांगल्या खात्रीच्या शेळ्या भेटू शकतात। तुम्ही बाजारात जा, कुठेही जा, कोणत्याही ठिकाणी जा, पण 40 गावामध्ये स्वतः डायरेक्ट गुजरातून गाड्या येत असतात। त्यामुळं चांगल्या प्युअर क्वालिटी तिथं आपल्याला 40 गावाला भेटू शकते, गॅरंटेड आणि खात्रीशीर। तर तुम्हाला हे शिवाभाऊकडं प्रत्येक हप्त्याला गाडी येत असते आणि ते पण चांगल्या खात्रीशीर आणि पूर्ण निरोगी शेळ्या ते आणत असतात। पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या पर्यंत शेळ्या आणत असतात आणि पूर्ण तोलावरच्या शेळ्या असतात। तुम्ही क्वालिटी बघा, त्यांची शिंगडं बघा एकदम, आणि कान वगैरे सर्व, त्यांचे कलर एकदम चमक आहे। आत्ताच तुमच्या समोर गाडीतून उतरलेल्या आहे शेळ्या, तुम्ही बघत असाल व्हिडिओतून। तर बघा पूर्ण कशा एकदम टॉप क्वालिटीमध्ये काठेवाडी शेळ्या आहे। आता काठेवाडी शेळ्यांचं संगोपन परवडतं का नाही? आता काठेवाडी शेळ्या 100% परवडतात। कारण ज्या शेळीला दूध जास्त असतं त्या शेळ्यांच्या पिल्लांची वजनवाढी फास्ट होते आणि आपल्याकडं मार्केट चालतं आहे कटिंग मार्केट, ब्रीडिंग किंवा ईद मार्केटला तर खूप वेळ द्यावा लागतो, पण कटिंग मार्केट हे 24 तास चालू असतं। त्यामुळं कटिंग मार्केटवर आपण जर काम केलं, काठेवाडी शेळ्यांचं पिल्लांचं कटिंग मार्केटसाठी जर आपण उपलब्ध केले तर आपल्याला फास्ट पैसा कमवला जातो। कारण बघा ईद मार्केटला 12 महिने थांबावं लागतं, ब्रीडिंगला तो ब्रीडर 1 वर्ष 1 वर्षापर्यंत थांबावं लागतं। पण कटिंग मार्केटला तसं आहे का 3 महिन्याचं बच्चू झालं की आपण विक्री करू शकतो, बिंदास करू शकतो। पण काठेवाडीचं जर आपल्याकडे काठेवाडी शेळ्या असतील आणि काठेवाडी शेळ्यांचं पिल्लांची वाढी जमत 3ऱ्या-4थ्या महिन्यातच पिल्लू विक्रीसाठी येत असतं। त्यामुळे नक्कीच तुम्ही काठेवाडी शेळ्या घेऊ शकता। काठेवाडी शेळ्यांचं दूध 2 लिटर 3 लिटरपर्यंत काठेवाडीचे शेळ्यांच्या दुधाची क्षमता असते। तर त्यांचं बघा उंच पूर्ण आणि चांगल्या पिल्लांची वाढ होते। त्यामुळे काठेवाडी शेळीपालन हे परवडत असतं। तर बघा शिवाभाऊकडे ही क्वालिटी येत असते टोटल पूर्ण। एक काशी बघा त्यांच्या कशा आहे, पूर्ण काशी कशा भरलेल्या जसं दुधाच्या मोटारी, त्या नाथखुळा माप आहे त्यांच्याकडे, खतरनाक एक नंबर। तर बघा त्यांचे चालणं बघा। एक काठेवाडी शेळ्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे काठेवाडी शेळ्या या कोणीकडे अशा पळत नाही, एकाच ठिकाणी, किंवा आपण जर उभ्या केल्या तर एकाच ठिकाणी उभ्या राहतात। जर आपण मोकळ्या सोडल्या तरी त्या एकाच ठिकाणी जमावानं चरत असतात। एक त्या कोपऱ्याला आपल्या गावरान शेळ्यासारखं नाही, त्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला पलीकडच्या कोपऱ्याला पळत नसतात, त्या सोबत सगळ्या चरत असतात। त्यांना ती सवय असते। त्यामुळे काठेवाडी शेळ्या खूप भारी असतात आणि आपल्याकडं जेमतेम सर्व शेतकरी वर्ग आहे। त्यामुळे आपलं शेत जर रिकामं झालं तर आपल्या शेतात त्या दुसऱ्या शेतात जाणार नाही। काठेवाडी शेळ्या त्या सर्व सारखे चरत असतात। तर नक्कीच तुम्ही काठेवाडी शेळ्या बघा 10, 20, 5, 2, 4 ज्या खरेदी करायच्या असतील त्या नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता। आणि आपल्या चॅनलमार्फत गेला तर नक्कीच तुम्हाला थोडंफार डिस्काउंट भेटू शकतं मित्रांनो।
तर बघा तुम्ही क्वालिटी पळकर पाटी बघू शकता, एक नंबर क्वालिटीचं माप आहे यावेळेस सुद्धा. ही क्वालिटी त्यांच्याकडं चाळीसगावमध्ये येत असते आणि चाळीसगावला भरपूर काटेवाडी शेळ्यांच्या गाड्या येत असतात. तर तुम्ही शिवाभाऊकडं पण चांगल्या वेळेस सगळ्यात जास्त, आता प्रत्येकजण खराब शेळ्या कोणी सांगत नसतं, पण मग आपल्या चॅनल थ्रू कधी गेले तर नक्कीच तुमचा फायदा होईल, 1000-1500 वाचतील. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ज्यांना काटेवाडी शेळ्या घ्यायच्या आहेत त्यांनी. आणि ज्यांना काटेवाडी शेळीवर काम करायचं आहे त्यांनी आत्ताच शेळ्या घेऊन ठेवा, आत्ताच. परत पावसाळ्यात तुम्ही नाही घेतल्या तरी चालतील, पण तुम्ही आता उन्हाळ्यात काटेवाडी शेळ्या तुम्हाला जेवढ्या पाहिजे असतील तेवढ्या काटेवाडी शेळ्या तुम्ही खरेदी करू शकता आणि आपलं शेळीपालन सुरू करू शकतात. परत पावसाळ्यात थोडं त्यांना त्रासदायक होतं, पण उन्हाळ्यात 100% गॅरंटी आहे की त्या आपल्या वातावरण लवकर सुटून जातात मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता, खरेदी करू शकता. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपल्या शेळ्यांची आणि नक्कीच तुम्ही आपल्या भरोश्यावर तिथं जाऊन खरेदी करू शकता.